नमस्कार. तर आज आपण इथे पारंपरिक पौष्टिक पदार्थ हुलग्याचं कडण कसं तयार करायचं आहे ते पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर कढई ठेवलेली आहे इथे आणि त्यामध्ये आपण जे हुलगे घेतले होते 1 वाटी ते भाजून घेऊयात. ते बघा हुलगे टाकलेले आहेत त्याच्यात. 2 मिनिटं ते हुलगे आपल्याला भाजून घ्यायचेत. दोन मिनिटं भाजून घेतल्यानंतर इकडे 4 ग्लास मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये आणि त्यामध्ये भाजून घेतलेले हुलगे आपण त्यात टाकून देऊयात आणि कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या काढून घेऊयात. शिट्ट्या होईपर्यंत इथे आपण त्याला लागणारं साहित्य बघूयात. कढीपत्ता घेतलेला आहे, लसणाची पात, लसूण चिरून घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेत आणि कोथिंबीर घेतलेली. आता इथे लसणाची पात आणि शेंगदाणे बारीक वाटण करून घेऊया त्याचं. हे बघा इथे बारीक वाटण करून घेतलेले. तोपर्यंत आपल्या इकडं हुलगे शिजून तयार झाले आहेत. ते पाहू शकता कसे शिजले, तर लालसर कलर आलाय त्याला. ते बघा किती छान शिजलेत आपले हुलगे. आता इथे पातेलं घेऊया, ते गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये 4 चमचे तेल ओतून घेऊयात. तेल ओतून झाल्यानंतर लसूण होता ना जो बारीक केलेला तो टाकूया त्याच्यात. त्याला एकदा हलवून घेऊया. लसूण लालसर झाला ना त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊयात. कढीपत्ता टाकल्याच्या नंतर ते एकदा हलवून घ्यायच्या नंतर कोथिंबीर टाकायची. तेलामध्ये कोथिंबीर टाकली ना चव पण खूप छान येते, वास लागतो त्याचा कोथिंबीरीचा. आता त्यामध्ये आपण लाल मिरची टाकून घेऊयात. कडण करायचं म्हणलं ना कोणतंही कडण असून द्या त्याला ना लाल मिरचीच वापरतात. आणि आता इथे शिजून घेतलेले हुलगे ते टाकून घेऊया आपण त्यामध्ये. आणि एकदा हलवून घेऊया ते. त्यामध्ये जे आपण वाटण केलं ना शेंगदाण्याचं आणि लसणाच्या पातीचं ते टाकून घेऊयात. आमच्याकडे लसणाची पात होती त्यामुळे आम्ही टाकली. काही जणांकडे नसती तरी नाही टाकली तरी जमते. एकदा सगळीकडून एकत्र करून घेऊया. ते बघा किती छान उकळले. आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. त्यामध्ये पाणी टाकूयात. तुम्हाला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी टाकून घ्यायचं. कोणाला घट आवडतं, कोणाला पातळ आवडतं त्यानुसार. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. ते पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. तुम्ही पण एकदा करून पहा, नक्की आवडेल तुम्हाला पण. खायला पण खूप छान लागतं. हे बघा इथे आपलं हुलग्याचं कडण तयार झालेलं आहे. तर इथे मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये. हे बघा आमचं ताट तयार आहे इकडे.